मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. त्याचं नाव आहे प्रियांका प्रवीण ब्लॉग्स. तर चला, आज मंगळवार आहे. या वीकची सुरुवात चांगली करू. काल जिमला गेलो नाही तर म्हटलं आता स्किप नाही करायचं. तर आज बघू, वेट लिफ्टिंग करू. चेस्ट अँड ट्रायसेपचा विचार चालू आहे. लेट्स. तर बाहेर बघितलं मी गॅलरीतून, खूप दूर झालं. काही इश्यू बघू आपण. बघा, तुम्हाला दिसत असेल सगळीकडे धूर धूर झाला आहे. मित्रांनो, इथं कुठंतरी कचरा पेटवतात ते, एवढा सगळा दूर झालेला आहे. बघू आता थोडंसं पुढे जाऊन बघू, नाही तर त्याला वॉर्निंग देऊ, नाही तर कंप्लेंट करावं लागेल. ये कौन जलाता है पता है? ये धुआं अंदर से आता है ना, क्योंकि सब उधर घर में. हाँ, कंप्लेन करना पड़ेगा, नहीं तो नहीं वो आके देखेंगे ना. तो उधर से पूरा धुआं धुआं लग रहा है, पूरा घर में घुस गया वो धुआं. ॲक्च्युली मित्रांनो, इथं मोकळी जागा आहे, तिथून धूर येतोय. तर बघू आता, कंप्लेंट तर करावीच लागेल. कारण ते कसं होतं, ते पूर्ण धूर घरात चालला आहे, इथपर्यंत येतं आहे मला. म्हणजे असं श्वास घ्यायला कसं तरी होतं आहे. मित्रांनो, ब्रेकफास्ट करतोय मी. तिथं आहे पनीर आणि कलिंगड. इकडं आपला कॉल चाललाय, प्रोडक्शनमध्ये काहीतरी फाटलंय. चला आता जाऊ ऑफिसला. आपल्या विहिरीला पाणी लागलेलं आहे. मी इकडे आले. तर गावी जायचं आता, कधीतरी जाऊ, दाखवू किती पाणी लागले. काम चालू आहे गावाकडं, नुसता खर्च चालू आहे. चला मित्रांनो, आता जाऊ ऑफिसला. चल बाय. आईले जाऊ. आज स्कूटी ज्युपिटर घेऊन जाऊ. मला एक हातला रोड सापडलाय. सकाळी मी गेलो होतो ना ते दूर बघायला, तर तिथून टू व्हीलर जाऊ शकते. तर तो आपला नेहमीचा रोड होता. पण आता बघू जाता येतंय का नाही. फर्स्ट टाइम जातोय मी. लेट सी. कारण खूप जवळचा रोड आहे तुम्हाला. थोडीशी स्टंटबाजी करून ऑफिसला चाललोय मी. तर मित्रांनो, सकाळी प्रोडक्शन इश्यू आला होता. कधी कधी येत असतो, त्यामुळं कॉलमध्ये जावं लागतं. तिकडं रात्रीचे 11 वाजले होते, तरी ते लोक होते. 11 साडे 11 वाजले होते. आणि इकडं आपले सकाळचे 9 साडे 9 वाजले होते. तर असा सपोर्ट तुम्हाला कधी कधी द्यावा लागतो. कधी कधी 12-12 तास काम करावं लागतं. चांगला रोड आहे की असं मला वाटतंय. झालं आहे रोडचं काम बऱ्यापैकी. इथून पुढे तर रोड कंटिन्यू होतात, कारण ही सोसायटी आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो, इथं बघा, टू व्हीलरवरती एक छोटं बाळ आहे. त्या बाळाला त्याच्या आई ऑफिसमध्ये घेऊन जाते. कारण ऑफिसमध्ये पण आमचं आहे पाळणाघर. किती स्ट्रगल करायला लागतो बघा.
हेल्मेटच्या जवळ जा. हेल्मेट काढू काढू नका जाऊ. हे पण काढतो आता. आता ओळख. हे पण काढतो आता. आता ओळखतो का रे? कोण आहे मी? कोण आहे? नाही असं एवढं हुशार ओळख करते. ओळखत नाही का? नवीन कपडे पॉपकॉर्न केलेले आहेत मस्त. मला वाटतं या डब्यात आहे ना. अच्छा डब्यात हरभरेच. कुकरमध्ये पण नाही आहे. स्टीलच्या ताटली. अच्छा इकडे पॉपकॉर्न आणि हे हरभरे. तसं मी सँडविच खाल्लं होतं ऑफिसमध्ये. सँडविच म्हणजे सँडविच कॅन्टीनला खाल्लं होतं. जमला तू? जमला? पॉपकॉर्न खातो करतो का? मित्रांनो मी सकाळी सांगत होतो की तिथं धूर झाला होता ना आमच्या घराच्या शेजारी. तर कंप्लेंट केली आहे मी. दाखवतो कंप्लेंट कशी केली आहे. हे बघा हे त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे. PMC कंप्लेंट म्हणून सेव्ह केला आहे मी. त्यांचा नंबर तुम्ही पण सेव्ह करू शकता. तुम्ही जर पुण्यात राहत असाल, पुणे कॉर्पोरेशनच्या अंडर येत असाल तुमचा एरिया, 96 89 90 0002. इथे लिहिलं की हा पुणे मनपाचा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक फक्त व्हॉट्सॲपसाठी आहे. टोल फ्री क्रमांक हा आहे. तर ऑनलाईन सेवांसाठी PMC केअर ॲप वापरा असं लिहिले त्यांनी. तर मी काय केलं होतं सकाळी हे बघा हे धुराचे फोटो काढले होते. तर इथं धूर होता ना जास्त, त्यामुळं त्यांना सांगितलं काय लिहिले बघा मी. DP रोड खराडी डाऊनटाऊन रोड लगत कचरा सदृश्य जाळण्याचे प्रकार होत आहे, त्यामुळे श्वसनाचे त्रास होत आहे. प्लीज हेल्प करा आणि काहीतरी मार्ग काढा ही नम्र विनंती. तर बघा मी 8 वाजता तो मेसेज टाकला होता आणि लगेच त्यांचा दुपारी मला हे आला की महोदय आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे. तक्रार क्रमांक असा असा आहे. तर तुम्ही मराठीत असं लिहून पाठवू शकता. आपण घरपट्टी भरतो, ते टॅक्स असतो आपला तो भरतो. तर ह्या इथं जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सगळं काम करणं ही त्यांची जबाबदारी आहे. मला उद्या परवा कॉल येईल, सांगतील बाबा काय इश्यू आहे. कारण आमच्या घराच्या समोर लाईट नव्हती त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व झाला होता आणि एक रस्त्यामध्ये खड्डा होता. आधीचे ब्लॉग बघत असाल तुम्ही कंटिन्यू, तर त्यात पण मी सांगितलेलं आहे. हेल्पफुल आहे, असं काही नाही आहे की कॉल येत नाही. डिनर करूया. डिनरमध्ये आहे मस्तपैकी असं बेसन आईने बनवलं आहे. कसलं बेसन आहे? पिठाचं बेसन. त्याच्यात कांद्याची पाट टाकली आहे. बेसन, भाकरी आणि कांदा. आणि इकडं आहे लोणचं जे आपण रिलायन्समधून आणलं होतं. आणि इकडं आहे विवान आणि आई. आता इंडियाला पाहिजे 66 रन 65 बॉलमध्ये. त्यांच्या पुढे एक चॅलेंज आहे. मी तुला एक चॅलेंज देतो प्रियंका. आज नो शुगर चॅलेंज ॲक्सेप्ट कर फॉर 30 days. नको? तर मी घेतो. आपल्याला हे प्रोग्रामचे 8 मार्चचं आहे. परत त्यानंतर परत वर्ष श्राद्ध आहे. ठीक आहे ना. शुगर नाही खाल्ली तर काय होतं? तुम्ही करा. प्रियंका इथे हरलेली आहे. चॅलेंज ॲक्सेप्ट करायला घाबरली म्हण. घाबरली का? चला मित्रांनो मी घेतो उद्यापासून नो शुगर चॅलेंज. नो शुगर चॅलेंज असं आहे की आपल्या घरात जी पांढरी साखर असते ती खायची नाही. ती ज्या गोष्टीमध्ये टाकतो, फॉर एक्झाम्पल चहा, कॉफी, सरबत, अजून गुलाबजामुन घरी बनवत असते. शिकंजी नाही भेटणार? शिकंजी चालेल, मी त्याग करतो शिकंजीचा. तर ती व्हाईट शुगर ज्याच्यात असते ते पदार्थ टाळायचे आणि व्हाईट शुगर पण टाळायची. पांढरी साखर आणि बाहेरून जे प्रॉडक्ट आणतो आपण त्याच्यात पण असते साखर. जॅगरी पण हे करा. जॅगरीमध्ये असते का साखर? हो, जॅगरी आणि शुगर सेमच आहे. ओके, जॅगरी पण नाही खाणार. पण नैसर्गिक साखर खाणार जी की फळांमधून येते.
तर हे चॅलेंज मी उद्यापासून करणार आहे, कारण मी आधी पण केलं होतं, ब्रेक व्हायचं मध्ये. तर आता उद्या ऑन कॅमेरा मी बोलतो आहे, अंधारात दिसत नाही आम्ही. ऑन कॅमेरा माझ्यासोबत करा उद्यापासून. बघू आपलं चॅलेंज 30 डेजचं पहिलं करू, सक्सेस होतं आहे का फेल होतं आहे 30 दिवसानंतर बघू. आज किती तारीख आहे? 4 मार्च. तर 4 एप्रिलला बघू आपण. 5 एप्रिल हां. उद्यापासून स्टार्ट करणार. हां बरोबर, 5 एप्रिलला बघू चॅलेंज फेल झालं का पास झालं, आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण 5 एप्रिलला बघू. मी तर सांगते फायदे. सांग. वेट लॉस, अजून फॅट लॉस, अजून फुर्तीलापणा, फ्लेक्झिबिलिटी, अजून तुमची स्किन हे होती, हां, चांगली ग्लो येतो. स्किन ग्लो. बघ किती फायदे आहेत. ते स्लो पॉयझन त्याला उगाच नाही म्हटलं, हळूहळू पसरणारा विषय ते. तर बघू आता, मी ट्राय करतो मग तू ट्राय कर. मित्रांनो वॉकिंगला आलो आहे मी. आजचा ब्लॉग इथेच संपू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, सी.